नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगण प्रस्तुत साहित्यव्रती या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. साहित्यव्रतीच्या आजच्या पहिल्या भागात आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत ज्येष्ठ गझलकार ज्योती बालिगाराव. ज्योतिताई, आपलं साहित्यव्रतीच्या पहिल्या भागात मनापासून स्वागत. मंडळी, गझल हा साहित्य प्रकार खरं तर पर्शियन, पण तो आपल्या मराठीत हा काव्यप्रकार आला. अनेकांनी गझल लिहिल्या, माधव जुलियन यांनी देखील गझल लिहिली, पण जनमानसापर्यंत गझल पोचवली ती गझल सम्राट सुरेश भट यांनी. त्यांनी केवळ गझल पोचवलीच असं नाही, म्हणजे स्वतःच गझल लिहिल्या असं नाही, पण गझलची बाराखडी त्यांनी शिकवली आणि त्यातून एक पहिली पिढी गझल लिहिणाऱ्यांची एक चांगली मातब्बर अशी पिढी घडली. आणि या पहिल्या पिढीतील ज्येष्ठ गझलकार ज्योती बालिगा आज आपल्याशी इथे गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत. ज्योतिताई गझलकार आहेत, उत्तम कवयित्री आहेत, छान अनेक लावण्या देखील त्यांनी लिहिलेल्या आहेत, अनेक गीतं त्यांची आकाशवाणीवर या अगोदर आपण ऐकलेली असतील आणि यूट्यूबवरही अनेक गीतं त्यांची व्हायरल झालेली आहेत. ज्योतिषशास्त्र आणि रेकी यांचा देखील ताई आपला खूप चांगला अभ्यास आहे आणि या क्षेत्रात देखील त्या काम करत आहेत. आणि एक छान मजेशीर आणि गमतीदार गोष्ट म्हणजे त्या उत्तम जादूगार देखील आहे. त्यामुळे असं एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आज प्रतिभांगणमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी गप्पा मारण्यासाठी आलेला आहे. मी तर त्यांना नेहमी म्हणते की ताई, तुम्ही म्हणजे चिरतरुण गझलच आहात. माझ्या समोर एक छान चिरतरुण गझल बसलेली आहे, तर मला वाटतं असा एकदम प्रश्नांचा भडीमार करून मुलाखतीची सुरुवात करण्याऐवजी ज्योतिताईंच्या एका छानशा गझलेनेच आपण आजच्या या मुलाखतीची सुरुवात करूया. सर्वप्रथम ग्रंथालय प्रतिभांगणचे मी आभार मानते मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. आता गझलेनेच सुरुवात करायची म्हणतेस तू, तर गझलेने आपण सुरुवात करूया. त्याआधी एक छोटासा शेर ऐकवते. उसवताना काळ झाला, उसवताना काळ झाला, काळजी घ्यावी अशी. उसवताना काळ झाला, काळजी घ्यावी अशी. सांधता एक एक टाका, सांधता एक एक टाका, गझल व्हावी छानशी. आता गझल मी ऐकवते. आता ती छानशी आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं. गझलेचं शीर्षक आहे वाट. वाट माझी वेगळी, वाट माझी वेगळी अन वेगळे हे नाव आता. वाट माझी वेगळी अन वेगळे हे गाव आता. वेगळ्या गावात माझे वेगळे हे नाव आता. वाट माझी वेगळी अन वेगळे हे गाव आता. वेगळ्या गावात माझे वेगळे हे नाव आता. एकदा केव्हा तरी तू देऊनी गेलास तारे. एकदा केव्हा तरी तू देऊनी गेलास तारे. रोज रात्री झेलते मी चांदण्याचे घाव आता. एकदा केव्हा तरी तू देऊनी गेलास तारे. रोज रात्री झेलते मी चांदण्याचे घाव आता. मी दिले सर्वस्व माझे, मी दिले सर्वस्व माझे, ते कशाचे दान होते. मी दिले सर्वस्व माझे, ते कशाचे दान होते. हा पुन्हा तो मांडला मी हारलेला डाव आता. हा पुन्हा तो मांडला मी हारलेला डाव आता. मी तुझी ती रात राणी, मी तुझी ती रात राणी, मी सडा जाई जुईचा. मी तुझी ती रात राणी, मी सडा जाई जुईचा. या पहाटेला मला तू अंगणी बोलावं आता. या पहाटेला मला तू अंगणी बोलावं आता. चूक ती माझीच होती, चूक ती माझीच होती, तो गुन्हा माझाच होता. आता विचार कराल, तुम्हाला वाटेल की तो गुन्हा माझा होता म्हणून. तसं नाही आहे. चूक ती माझीच होती, तो गुन्हा माझाच होता. बोलण्यासाठी पुन्हा तू भेटन समजावं आता. तो गुन्हा त्याचा, माझा नाही. आलं ना. चूक ती माझीच होती, तो गुन्हा माझाच होता. बोलण्यासाठी पुन्हा तू भेटन समजावं आता. शब्दही सांगावयाला राहिले नाहीत ओठी. शब्दही सांगावयाला राहिले नाहीत ओठी. घेत आहे मीच माझ्या काळजाचा ठाव आता. शब्दही सांगावयाला राहिले नाहीत ओठी. घेत आहे मीच माझ्या काळजाचा ठाव आता. शेवटचा मक्ता आहे.
राहिले राहून गेले, राहिले राहून गेले ते तुला सांगेन सारे, राहिले राहून गेले ते तुला सांगेन सारे, फक्त एकांतात माझ्या एकदा डोकावं आता, फक्त एकांतात माझ्या एकदा डोकावं आता. आता आम्ही खरं तर आता पुढच्या एका तासात डोकावणारच आहोत. तुमच्या सगळ्या जीवन प्रवासात तुमच्या गझल, तुमच्या कविता, लावणी आणि प्रत्यक्ष सुरेश भट यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलेलं आहे. तर त्याचे अनेक किस्से हे सगळं आम्ही ऐकणार आहोत आणि तुमच्या सगळ्या जीवन प्रवासात आम्ही डोकावणार आहोत. ज्योतिताई, खूप छान गझलने तुम्ही सुरुवात केली आणि गझलेचे पहिले शब्दच होते की वेगळे ते गाव आता, वेगळे ते नाव आता, आणि नाव पण खरं तर खूप वेगळे, ज्योती बालिका राव. तर राव मला माहिती आहे की मिस्टरांचं आडनाव राव आहे आणि म्हणून राव, आणि ज्योती बालिका. मला नेहमीच एक कुतूहल वाटतं की हे बालिका नेमकं काय आहे, म्हणजे असं तुम्ही टोपण नाव घेतलंय का? कारण सगळे यांना रावपेक्षा ज्योती बालिका म्हणून ओळखतात, म्हणजे कवी अरुण म्हात्रे, नंतर अशोक बागवे, सगळे बालिका बालिका म्हणत असतात. तर हे काय आडनाव आहे की टोपण नाव आहे? हे माझं आडनावच आहे. अच्छा. टोपण नाव वगैरे काही नाही. बालिका म्हणजे बंटवाळ हे आमचं गाव आहे आणि बंटवाळ गाव हे मंगळूरमध्ये येतं. म्हणजे मूळ मी कर्नाटकची असं सगळे म्हणतात, कारण माझा जन्म विरारचा आहे. माझं गाव तिकडे आहे. माझ्या आईचं गाव उडपी आहे, पण माझ्या आईचा जन्मही विरारचा, माझाही जन्म विरारचा. म्हणजे मी महाराष्ट्रात किती वर्षापासून आहे याचा विचार करा. आणि बालिका हे नाव तिथलं आहे. बंटवाळ गावचे सगळेच बालिका. पण कर्नाटकमध्ये ल नाही चालत, तिकडे सगळं ल असतं. म्हणजे समजा नलिनी असलं तर ते नळिनी करतात. तर तिकडे जी बालिका आहे ती महाराष्ट्रात आल्यावर बालिका झाली. त्यामुळे माहेरचं नाव माझं बालिका आहे. शाळेतलं नाव ज्योती असल्यामुळे ते ज्योती बालिका. घरी मला सगळे विद्या म्हणायचे, त्यामुळे विद्याच म्हणायची. शाळेत सगळे त्यामुळे बालिका म्हणत राहायचे. ज्योती नाव तेवढं आलं नव्हतं. बालिका बालिका आणि घरी सगळे विद्या म्हणायचे. आता ते ज्योती आणि विद्या ही दोन दोन नावं कशी झाली मला माहिती नाही, पण मला आपलं असं वाटतं, घरच्यांना विचारलं तर बहुतेक मावशी आणि आत्यामध्ये थोडंसं वाजलं असणार. मावशीने एक नाव ठेवलं आणि आत्याने पाळण्यात घालताना ठेवतात ना मावशीचा अधिकार, आत्याचा अधिकार, त्या दोघांनी एकीने विद्या ठेवलं आणि एकीने ज्योती ठेवलं. आणि दोघांनाही वाईट वाटायला नको म्हणून घरच्यांनी विद्या म्हणायला सुरुवात केली आणि शाळेत घालताना ज्योती घातलं. पण शाळेत सगळे बालिकाच म्हणत होते आणि घरी सगळे विद्या म्हणत होते. त्यामुळे नोकरीत लागल्यानंतर ज्यावेळेला ज्योती हे नाव आलं माझं कागदोपत्री आणि सगळे मला ज्योती म्हणून हाक मारायला लागले, तेव्हा कित्येक दिवस मी त्यांना ओपन देत नव्हते. म्हणजे अशी ही पचकत झाली. पण आमच्याच शेजारचे असे बँकेत होते, त्यांनी दोनदा मला विद्या हाक मारल्या होत्या. सगळ्यांच्या लक्षात आलं की हिला विद्या म्हणतात घरी. आणि मग हळूहळू त्या ज्योती नावाची मलाही सवय होऊन गेली. त्यामुळे आता मी ज्योती बालिका आणि रतल्यानंतरचं नाव म्हणून ज्योती बालिका राव लावते. आणि ज्योती बालिका ह्या नावाचं माझं रजिस्ट्रेशन असल्यामुळे आकाशवाणीला ते ज्योती बालिका राव असंच वापरतात. असंच प्रसिद्ध आहे. म्हणजे ज्योती असो का विद्या असो, म्हणजे साहित्याची ज्योती आहे आणि गझलेची विद्या, असं दोन्ही एकत्र या नावामध्ये नांदतायत. गेली जवळजवळ मला वाटतं 40-50 वर्ष मला वाटतं ज्योतिताई तुम्ही गझल लिहिता आहात, अनेक मुशायऱ्यांमधून गझल सादर करत आहात. म्हणजे तुम्ही खरं तर मूळच्या विरारच्या. तर हे सगळं ऐकत असताना मला प्रश्न पडला की सुरेश भट तर मला वाटतं तिकडे नागपुरातले ना, मग नागपुरातल्या भटांशी तुमची कशी काय ओळख झाली? आता नागपुरातल्या भटांची ओळख झाली असं म्हणण्यापेक्षाच मीच ओळख करून घ्यायला गेले. त्यांच्याशी ओळख होणं म्हणून म्हणताना, कारण माझं शिक्षण झालं सगळं बाहेरून शिक्षण, म्हणजे एक्सटर्नल शिक्षण झालेलं आहे. SSC नंतर मी 4 वर्ष घरीच होते. त्याच्यानंतर एक्सटर्नली मी ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर मला सिंडिकेट बँकेत जॉब मिळाला आणि त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पण त्याच्यानंतर PhD करताना विजया राज्याध्यक्ष माझ्या गाईड होत्या आणि त्यावेळेला मला वाटतं मी सब्जेक्ट जो घेतला होता तर चित्र खानोलकर आरती प्रभू याच्यावर घेतला होता आणि त्यांनी मला त्याच्यावर लेख लिहायला सांगितला. तो लेख लिहून त्यांना देईपर्यंत तो सब्जेक्ट ऑलरेडी दुसऱ्या कुणाला तरी गेला होता. मग त्यांनीच मला सुचवलं की आपण असं करूया, तुम्ही विभावरी शिरूरकरवर घ्या. विभावरी शिरूरकर हे मालती बेडेकरांचं उपड नावाने करत होते. ते म्हणजे त्यांच्याबद्दलचं सगळ्यांना ऐकूनच माहिती आहे की एक धडाडीच्या टोपण नावाने त्यांनी हे करावं लागलं होतं त्यांच्या काळात त्यांना. पण मुंबईमध्ये साहित्य संमेलन झालं होतं.
ते मला वाटतं बहुतेक आणीबाणीच्या आसपास त्याच्यानंतर कधीतरी झालं होतं. साधारण 1980-च्या त्याच्या आसपासच झालं होतं काहीतरी. तेव्हा अध्यक्षा मालती बेडेकर होत्या आणि म्हणून मी तिथे गेले होते. आणि त्यावेळेला कवी संमेलनामध्ये सुरेश भट होते. आणि सुरेश भट म्हणजे त्यावेळेच्या तरुणाईचं दैवत होतं. आणि गझल म्हटलं की माझ्या पिढीचे म्हणजे साधारण 70 ते 90च्या दशकातले सगळे गझल वेळीच होते. म्हणजे आम्हाला म्हणजे कसं तलत मेहमूदने श्यामे गम की कसम म्हटलं की आमचं गम सगळं चालू व्हायचं. म्हणजे आम्हालाच कितीतरी फोटो गम चालू व्हायचे. जब छाय कभी सावन की घटा म्हटलं की सगळी घटा आमच्यावर बरसायची. मदन मोहन लता धुमाकूळच होता गझलसाठी. पण त्याच वेळेला सुरेश भट नावाचं एक वादळ आलं की ज्यांनी मराठीत गझला सुरू केल्या. आणि त्यांची ती गाणी ते मालवून टाक दीप मलमली तारुण्य माझे ह्यांनी ते एवढा धुमाकूळ घातला होता. काही त्यांचं आणखी ते विसरून रात्र गेली ही सगळी गाणी. आणि त्याच्यामुळे ते जे काही मराठीत लिहिण्यासाठी जे म्हणून होतं तर त्यांना भेटण्याची उत्सुकता होतीच होती. आणि शिवाय माझ्या डायऱ्याही जरा भरलेल्या होत्या गझलेने, त्या लिहिलेल्या होत्या. त्या त्यांना दाखवण्याची खूप उत्सुकता होती. त्यांची भेट घेतली होती त्यावेळेला. त्यांनी तर ती मैफिल गाजवली होतीच, त्यामुळे आणखीन उत्साहामध्ये जाऊन मी त्यांना ती डायरी दाखवली माझी. त्यांनी ती डायरी घेतली, बघितली, असं असं सगळं चालली. त्यांचा तो चष्मा असा निरखून बघितलं ही कोण आहे लिहिणारी. आणि ही एक गझल सदृश्य रचना आहेत, या गझला नाहीत म्हणून डायरी बाजूला टाकली. आम्ही उंचावर गेलेलो आपटलो. म्हणजे मला खूप हे वाटत होतं की मी काहीतरी खूप लिहिलंय. पण नाव काय तुमचं, नाव लिहून घेतलं, पत्ताही सगळा व्यवस्थित लिहून घेतला, झालं. आणि आम्ही आपले आले घरी. डायरी उचलली, मारली काकोटीला, टाकली बॅगेत आणि घरी आले. घरी आल्यानंतर सांगते तुला गंमत, 8 एक दिवसातच मी त्याच्या आधीच मला त्यांचं पत्र आलं. आणि त्या पत्रातून गझलेची बाराखडी होती. ती गझलेची बाराखडी त्यांनी पाठवून खाली लिहिलं होतं, ह्या बाराखडीचा अभ्यास कर, तू नक्की गझल लिहू शकशील, ह्याचा अभ्यास कर आणि गझला लिहायला सुरुवात कर. आणि अशा तऱ्हेने मी गझलकडे निवडले. आणि त्यावेळेला मी आसमात होते. आज मी 4 लगे वगैरे म्हणतात ना, भटांचं पत्र येणं, त्यांनी स्वतःहून आपल्याला बाराखडी पाठवणं, हे सगळं माझ्यासाठी म्हणजे खूपच हो. आणि तिथून जर गझलचा प्रवास सुरू झाला तर बाकीच्या सगळ्या कविता म्हणा, आधीचं काही लिहिलेलं अष्टाक्षरी दशाक्षरी ते सगळ्या वाया बाजूला गेल्या डायरेक्ट आणि गझलीची सुरुवात झाली. आणि मग पहिला मुशायरा कधीचा, म्हणजे अनेक मुशायरे तुम्ही केले, पण आपलं पहिलं असतं त्याचं एक ग्रुप आणि कौतुक वेगळंच ते आणि खरं तर मला वाटतं त्या पहिल्या मुशायरातले पहिली असल्यामुळेच मी आज इकडे आहे. हो अगदी, बहुतेक मला असं वाटतं. तो मला प्रेक्षकांना विशेषतः याची नोंद घेऊन सांगावीशी वाटते की जो पहिला मुशायरा पुण्याला झाला होता, सुरेश भटांनी जो पहिला मुशायरा घेतलेला, त्यातल्या पहिल्या महाराष्ट्र परिषदेत महिला गझलकार या ज्योतिबा लिगावत. आणि त्यावेळेला मी एकटीच होते त्या मुशायरामध्ये. म्हणजे बाकीचे जे होते त्याच्यामध्ये दिलीप, प्रदीप निफाडकर, अनिल कांबळी, रमण रणदिवे, दीपक करंदीकर, राजेंद्र शहा हे सगळे माझ्याबरोबर होते. त्यातले 2-3 आता नाहीत, पण बाकीचे अजूनही आहेत. रमण हे अजून आहे, प्रदीप निफाडकर हे अजूनही आहेत. सगळेच गझलमध्ये खूप छान काम करताना. त्यावेळेला माझं सिंडिकेट बँकेत मी जी लागली ती आधी पुण्यातच लागली होती. माझी अपॉइंटमेंटच झाली ती पुण्या ब्रँचला पहिल्या ह्याच्याला. त्यामुळे पुण्यात असं मला चांगलंच माहीत होतं. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची मी आजीवन सभासद होते. मला भटांचं पत्र आलं, मी लिहिते करताना, तू पुण्याला येऊ शकतेस का म्हणून. तर म्हटलं असा मुशायरा आहे आणि तुला त्या मुशायरात भाग घ्यायचा आहे. मुशायरात भाग घ्यायचा आहे म्हटल्यानंतर मी एका पायावर तयार झाले आणि लगेच गाठोडं बांधलं आणि गेले पुण्याला. आणि त्यावेळेला आम्ही जी आता मी नावं घेतली ती सगळे, आणि सुरेशचंद्र नाडकर्णी सूतसंचलन त्यांचं होतं आणि अध्यक्षताने स्वतः सुरेश भट होते तेव्हा. आणि संध्याकाळी अशी गावी मराठी गझल म्हणून कार्यक्रम झाला, तो होता सुधाकर कदम यांचा.
म्हणजे पहिल्या मुशायऱ्यातले कार्यक्रम त्यांचाही होता त्यांचाही त्याच्यानंतर, कार्यक्रम झाला. आणि आमचा हा मुशायरा झाला होता. आणि मग पहिल्या मुशायऱ्यात कोणती गझल तुम्ही सादर केलेली? पहिल्या मुशायऱ्यात जी गझल केली होती ना, ती ऑलरेडी एक जी आहे, त्यातली 2 केल्या होत्या, त्यातली एक जी आहे ती ऑलरेडी रेकॉर्डिंग झाली आणि त्यांना सुधाकर कदमांनीच संगीत दिलेलं आहे. कल्पिता उपासनी म्हणून आहे, अच्छा, तिने ते गायलेलं आहे. अतिशय सुंदर गायलंय तिने ते कुठेही युट्यूबवर मिळू शकेल हे करताना. शेवटी हे दुःख माझे लागले उमलायला, शेवटी हे दुःख माझे लागले उमलायला, कोण आले कोण आले अंतरीचा जोगिया छेडायला, कोण आले अंतरीचा जोगिया छेडायला, ही गझल होती. आणि दुसरी होती ती, तू ओळखून घे जे माझ्या मनात आहे, तू ओळखून घे जे माझ्या मनात आहे, ओठांचं टाळणारी, ओठांचं टाळणारी मी तीच बात आहे, ओठांचं टाळणारी मी तीच बात आहे. या 2 गझल आठवते तशी, पण जशी आठवते तशी शेर मी सांगू शकते. तू ओळखून घे जे माझ्या मनात आहे, ओठांचं टाळणारी मी तीच बात आहे. मांडू नकोस आता आरास चांदण्यांची, मांडू नकोस आता आरास चांदण्यांची, जे स्वप्न पाहिले मी तेही उन्हात आहे. मी का म्हणून घेऊ हा चंद्रही उशाला, मी का म्हणून घेऊ हा चंद्रही उशाला, आभाळ आज सारे माझ्या उरात आहे. हे शब्दहीन माझे, हे शब्दहीन माझे ही ओळहीन माझी, हे शब्दहीन माझे ही ओळहीन माझी, ही वेदनाच माझी टाकीत काता आहे, ही वेदनाच माझी टाकीत काता आहे. शेवटचं मागताय का? आलास तू तरीही मी बोलणार नाही, आलास तू तरीही मी बोलणार नाही, निशब्द तेवणारी मी सांज वाता आहे, निशब्द तेवणारी मी सांज वाता आहे. वा, क्या बात आहे. ह्या 2 गझला मी सादर करतो. पण तुला एक गंमत सांगते, तू आता विचारण्यास म्हणून. मी नागपूरला भटांच्या घरी होते, कुठल्या तरी कार्यक्रमासाठी वगैरे असे गेले होते. त्यावेळेला कवी ग्रेस तिकडे आले होते. कवी ग्रेस तिकडे आले होते. माणिक गाटपांडे असं काहीतरी माणिक गोड. तर भटांनी त्याची ओळख करून दिली. ह्या ज्योती बालिगा गझल शिकतायत, गझल लिहितायत बऱ्यापैकी, अजून काफिया रादीफशी थोड्या म्हणतायत, पण जवळपास आता येत आहेत म्हणून. त्याने असं माझ्याकडे बघितलं, डोळे मिटले आणि म्हणतात, हे शब्दहीन माझे ही ओळहीन माझी, ही वेदनाच माझी टाकीत काता आहे. मला एवढा सुखद धक्का बसला होता. म्हणजे आपला शेर ह्या माणसाने वाचलेला आहे, आपली गझल ह्या माणसाने वाचली आहे, आणि आपल्याला ओळखत नाही तरी त्यांना ती पाठ त्यांनी शोध, म्हणजे त्या शेरने त्यांना एवढा आवडला होता तो शेर. म्हणजे खरंच किती मोठी छान दाद तुम्हाला या गझलने ग्रेसकडनं मिळणं म्हणजे, आणि ते ओळख मागण्या त्या गझलीतला त्या शेर त्यांनी तो उचलला होता ओळख करून देताना. खरंच आहे की असे अनेक अनुभव, अशा अनेक आठवणी तुमच्या जवळ आहे, आणि आज आठवणींची ओंजळ या कार्यक्रमात अशी सांडत राहणार आहे. मला अनेकविध गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या. आता तुम्ही स्वतः दादांकडूनच ही गझलेची बाराखडी शिकलेला आहात, आणि गझल गेली अनेक वर्ष तुम्ही गझल लिहत आहात. गझल हा साहित्य प्रकार जो आहे हा मुळातला आपला नाही, पर्शियन आहे. तो आपल्याकडे आला, आणि गझलेबद्दल बरेचदा असं म्हटलं जातं की त्याचं एक तंत्र आहे गझल लिहिण्याचं, आणि त्या तंत्रामध्ये ती गझल चपखल बसली तर ती गझल, नाहीतर मग ती गझल सदृश्य रचना. आणि मग त्या तंत्राच्या त्या चौकटीत बसवत असताना बरेचदा त्या कवीचा जो एकूण सगळा आशय आहे तो कुठेतरी हरवतो, आणि मग ती जी मारामारी असते बसवण्याची त्याच्यामध्ये ती कुठेतरी कृत्रिमता येते असं म्हटलं जातं. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं, आता ओवी असो, भावगीत असो, लावणी असो, पोवाडा असो, प्रत्येकाचं एक तंत्र आहेच. पण तरी देखील गझलमध्ये हा जरा वापर जास्तच आहे तंत्राच्या दृष्टीने. पण तरीसुद्धा
तंत्राच्या चौकटीत समजा बसत नसेल आणि आशयघन असेल ती, तर सूट घ्यायला काहीच हरकत नाही आहे. त्याच्यासाठी मी एक डबीरांची तुम्हाला गझल सांगू शकते. हां, कारण एरवी काय म्हणतात, काफिया, रदीफ, वृत्त हे सगळं पाहिजे. त्यात ते जर नसेल तर ती गझल गझल नाही. पण काही काफिये असे असतात की तुम्ही पहिले दोन व्यवस्थित घ्याल, पण मराठीत ते अस्तित्वातच नसतील. समजा जोड घेण्यासाठी एखादा घेतला आपण, तो तुम्ही तुमच्याशी कॉम्प्रोमाइज करत असता, तुमचा आशय बाजूला राहतो अशा वेळेला. तर तसं होता कामा नये. तर राम पंडित कसं म्हणतात की उत्तम काफिया, उत्तम गझल त्याच्यासाठी, म्हणजे इथे सगळे काफिया व्यवस्थित होतात, मध्यम आणि कनिष्ठ असं. त्याच्यासाठी मी एक गझलेचं उदाहरण देऊ शकते. याच्यामध्ये माझ्याकडे आहे ती मी हे करून आणलेली आहे मुद्दाम. कारण हा प्रश्न जो आहे ना, तो गझलवाल्यांना नेहमीच विचारला जातो तंत्रासाठी. ती तंत्रा जर बसली पाहिजे वगैरे. आता असं म्हणतात, म्हणजे मला त्याची कल्पना नाही आहे, की तंबोऱ्यावर ज्यावेळेला षडज आणि पंचम छेडला जातो त्यावेळेला गंधार तयार होतो. षडज आणि पंचम लागल्यावर गंधार तयार होतो म्हणून. आणि आपण नेहमी म्हणतो लता मंगेशकरच्या आवाजात गंधार आहे म्हणून. त्याचं कारण हे आहे की एकाच वेळी षडज आणि पंचम एकत्र लागणं फार कमी जणांचा तो वेळावर पटकन लागतो. तर डबीरांची एक गझल आहे. त्या गझलेचे फक्त पहिला मतला आणि एक शेर मी तुम्हाला सांगते. षडज पंचम छेडतामी जागला गंधारः. षडज पंचम छेडतामी जागला गंधारः, विरघळाया लागला अन आतला अंधारः. षडज पंचम छेडतामी जागला गंधारः, विरघळया लागला अन आतला अंधारः. आता हा इथे रदीफ झाला आणि गंधार आणि अंधार हा काफिया झाला. मग पुढे कुठला येणार काफिया? कारण पुढे मराठीत नाहीच आहे. तिकडे तुम्ही जर मंदार करायला गेलात तर ते कॉम्प्रोमाइज होतं. पण तुम्ही दुसरा ज्या वेळेला घेता आणि तेवढाच पॉवरफुल तो शेर ज्या वेळेला येतो, तेवढाच ताकदीचा शेर, त्यावेळेला कवीने तिकडे कॉम्प्रोमाइज करायची गरज नसते. तो शेर मी ऐकवते तुम्हाला डबीरांचा. केशरी ज्वाला स्वरांची, केशरी ज्वाला स्वरांती आत माझ्या पेटली. केशरी ज्वाला स्वरांची आत माझ्या पेटली, मीच माझा मीपणाचा मांडला जोहार. मीच माझ्या मीपणाचा मांडला जोहार. आता गंधार अंधार कुठे आणि जोहार कुठे? जोहार काफियाच वेगळाच झाला. म्हणजे तंत्राच्या दृष्टीने बघता ही गझल होऊ शकत नाही. पण तरी देखील धार धार दोन्हीकडे असताना परत त्यांना तिसरा बोल ॲडजस्ट करायला पाहिजे होता, पण त्यांनी मंदार नाही केला किंवा बाकीचाही नाही केला, जोहार केला. आणि जोहारमुळे ही जी गझल आहे ती मध्यम स्वरूपाची झाली. राम पंडितांनी त्याच्यासाठी म्हटलेलं आहे उत्तम गझल, मध्यम आणि कनिष्ठ. ही मध्यममध्ये आली आणि ही गझल एवढी उत्कृष्ट आहे की यशवंत देव आपल्या कार्यक्रमात ही गायचे. ही गझल यशवंत देव आपल्या कार्यक्रमात गायचे. परत देवकी पंडितजी यांच्या आवाजात ती घेतलेली आहे, मिलिंद जोशींच्या आवाजात. त्यांनी त्याला संगीत दिलेलं आहे आणि अतिशय सुंदर गझल आहे ती. त्यामुळे स्वतःच्या आशयाशी किंवा स्वतःचे प्रामाणिक राहावं कवीने. उगाचच काहीतरी ॲडजस्ट करायचं आहे म्हणून कुठला तरी काफिया घ्यायचा आणि तो प्रकार मारता आणि मग त्यातल्या मजाच निघून जाते त्या गझलीतली. म्हणून तंत्रशुद्ध असावी, पण किती? कवीने कुठेही स्वतःची स्वायत्ता घालवू नये या मताची मी आहे. नक्कीच कवीने स्वतःची स्वायत्तता गमावू नये. मग ते तंत्राच्या मागे लागून ती स्वायत्ता घालवायची गरज नाही. पण त्याचा अर्थ असं नाही की हे नवीन लिखाण करणाऱ्यांनी किंवा गझल लिहिणाऱ्यांनी हे जर ऐकलं मी म्हटलेलं सूट घेत सुटतील आणि काहीही लिहित सुटतील. आणि नाहीतरी आपण ते याच्यावर फेसबुकवर बघतोच गझलच्या नावाखाली काय काय लिहितात ते. पण सूट घेणं म्हणजे कसं?
तर ते आशय तेवढाच उंचाचा असला पाहिजे, दाब देण्यासारखा. अगदी खरं, की जसं आता आपण डबीरांच्या कवितेमध्ये बघितलं. आणि मला वाटतं की असा अट्टाहास असू नये की जेव्हा काहीतरी व्यक्त करायचं असतं कवीला तेव्हा ते मग ते गझलेमधूनच व्हावं किंवा ते भावगीतातूनच व्हावं, असा अट्टाहास न ठेवता लिहायचं. आणि जर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागलं किंवा त्याच्यात केलं तर त्यात काय मोठं हे नाहीये. बरोबर, कनिष्ठ समाज काही नाही. तुम्हाला ती गझलच कशाला, ही रचना आहे, तिला गझल मनाचा अट्टाहास सोडून द्यावा. आणि मला वाटतं म्हणून ज्योतिताईंचं जर आपण लेखन पाहिलं तर गझलकार म्हणून जरी त्यांचं नाव असलं तरी फक्त गझलेपुरतंच त्यांचं लेखन मर्यादित राहिलेलं नाहीये. तर अनेक कविताही त्यांनी खूप छान लिहिलेल्या आहेत, गीतं लिहिलेली आहेत, लावण्या लिहिलेल्या आहेत. या सगळ्या प्रवासाबद्दलही आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आता सुरेश भटांशी ओळख झाली आणि तेव्हा सुरेश भटांची एकूण सगळी जादू होती गझलची आणि मग त्यातनं तुम्ही गझल सदृश्य लिहायला लागलात, हळूहळू गझलच लिहायला लागलात. हा एक प्रवास झाला. आणि मग आपण कविताही छान करतो आणि लिहितो, हे कसं काय, कुठून, कसं सुरू झालं? आता खरं तर भटांना जी मी डायरी दिली होती त्यात कविता सुद्धा होत्या आणि भटांनीच नंतर गझलचे चिकार मॅगझिन्समधनं सगळ्यांकडनं गझला घेऊन एक साथ हेच सुरू केलं होतं. त्यामध्ये मेनका होतं, नंतर नागपूर पत्रिका होती, तरुण भारत होतं, लोकसत्तामध्ये होतं, त्यात आम्ही सगळे लिहित होतो. आणि माझं असं झालं की मी बँकेत असताना एक स्वतः जॉब घेतला होता. नंतर माझ्या मिस्टरांचं स्वतःच असल्यामुळे तिथे आम्ही शिफ्ट झालो आणि तो भाड्याने दिला. त्यावेळेला माझं सगळं साहित्य मी संपूर्ण पॅक करून, म्हणजे जे काही लिहिलेलं होतं, जे प्रकाशित झालेलं होतं, सगळं हे करून माळ्यावर जपून ठेवलेलं होतं आणि त्यानं सांगितलेलं होतं की इथे हे सगळं आहे म्हणून. तो माणूस ज्यावेळेला सोडून चालला होता आम्ही त्याचा ताबा घेतला. नंतर जाऊन बघताना तिकडचं सगळं कुठे गेलं म्हणून विचारलं, या माणसाने ते सगळं रद्दीला दिलं होतं. हा सगळ्यात मोठा माझ्या लेखनाला मिळालेला धक्का होता. म्हणजे ती डायरी असो, ते सगळं लेखनाचं होतं, सगळं काही रद्दीत गेलं. ते देताना तेव्हा सांगितलं असतं तर त्या रद्दीवाल्याला पण पकडून घेऊन आले असते मी, पण त्यालाही खूप काळ लोटला होता त्याने देऊन. म्हणजे त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतंच, नाही ते काय आहे तेही त्याला कळत नव्हतं. ते सगळं रद्दीला गेलं. मग नंतरचं जे काय आहे ते मी स्वतः लिहून काढलेलं आणि जे अष्टाक्षरीमध्ये म्हणा किंवा दशाक्षरीमध्ये लिहिलेलं होतं ते माझ्या डोक्यात होतं सगळं. ते मला पाठ होतं, त्यामुळे ते दुसऱ्या डायरीतनं मी लिहून काढलं. अशा रीतीने ह्या माझ्या कवितांचा प्रवास सुरू झाला. लावणी मात्र आत्ता हो. एखादी कविता तुमची आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. या गप्पा चालूच राहणार आहेत, पण एखादं छान कविता. त्याच्यापेक्षा बाग. बरं, बाग खूप छान, तीच ऐकवा. म्हणजे त्या वसईतल्याच खरं तर आहेत आणि आपली माती आपल्याला काही ना काही देत असते. तसं त्या मातीतून आलेला निसर्ग आणि वसई म्हणजे फुलांसाठी प्रसिद्ध, तर त्याच्यावरती काही लिहिलं असेल तर ते ऐकवा. ते फुलांवरती मी गझल करायचा प्रयत्न केला, पण सगळ्यांना ते आवडते आहे. म्हणजे मी 2-3 कडे सादर पण केली होती. गझलेचं शीर्षकच आहे बाग. गुलाब चाफ्याला या कळून हे चुकले, गुलाब चाफ्याला या कळून हे चुकले, उन्हाळ या वाऱ्याने नकोच ते केले. गुलाब चाफ्याला या कळून हे चुकले, उन्हाळ या वाऱ्याने नकोच ते केले. हळूच जाई तेव्हा जुई सवे हसली, हळूच जाई तेव्हा जुई सवे हसली, कळे चमेलीचे मोगऱ्या सवे जुळले, उन्हाळे या वाऱ्याने नकोच ते केळ. उगाच शेवंतीने मलूल का व्हावे, उगाच शेवंतीने मलूल का व्हावे, हिला कुणी छळले हिला कुणी लुटले, उन्हाळ्या या वाऱ्याने नकोच ते केले. खट्याळ बागेचा या खट्याळ कांगावा, लबाड बागेचा या खट्याळ कांगावा, म्हणे वसंताला फितूर हे झाले. लबाड बागेचा या खट्याळ कांगावा, म्हणे वसंताला फितूर हे झाले, उन्हाळ या वाऱ्याने नकोच ते केले. उभे ऋतू सारे पिंजऱ्यात आरोपी, उभे ऋतू सारे पिंजऱ्यात आरोपी, कुठेतरी साऱ्यांचे कधीतरी चुकले, उन्हाळ या वाऱ्याने नकोच ते केले.
शेवटचा मक्ता आहे का? मनोमनी स्वप्नांचे असेच हिंदोळे, मनोमनी स्वप्नांचे असेच हिंदोळे, तुझ्या विना जगणे पहा मला जमले, तुझ्या विना जगणे पहा मला जमले. छान. आणखीन एक सांगते तुला. हो नक्कीच. हं? आज आम्ही म्हणजे खरं तर तू तुम्हाला बागेवर बोलतेस, तू बागेवर बोलतेस ना म्हणून म्हणते. गळ्यात गळा घालून जाईला जेव्हा जुई काही बोलली, गळ्यात गळा घालून जाईला जेव्हा जुई काही बोलली, अबोली खोळी उगाच लाजली. गळ्यात गळा घालून जाईला जेव्हा जुई काही बोलली, अबोली खोळी उगाच लाजली. मोगरा आपल्याच मस्तीत तोऱ्यात फुलातच होता, मोगरा आपल्याच मस्तीत तोऱ्यात फुलतच होता, गंधाने ही वार्ता कानभर केली. मोगरा आपल्याच मस्तीत तोऱ्यात फुलतच होता, गंधाने ही वार्ता कानभर केली. दूर कुठेशी पानांची किंचितची सळसळ झाली, दूर कुठेशी पानांची किंचितची सळसळ झाली. लाजाळू मात्र मिटून मिटून गेली, लाजाळू मात्र मिटून मिटून गेली. छान. क्या बात आहे. म्हणजे तुमच्या कविता, गझल, क्या बात आहे क्या बात आहे असंच म्हणत राहावं, असे एक एक शेर येत असतात गझलमधले आणि कवितांमधलं देखील. म्हणजे खूप ही मैफल मला वाटतं आता रंगत चाललेली आहे आणि ही मैफल रंगत जात असताना मला तुमच्या गाण्यांकडे यायचं आहे. ज्योतिताई, मध्यंतरी संगीतकार काजरेकर आहेत, त्यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. तुमच्या गझलविषयी त्यांनी थोडंसं विश्लेषण असं केलं होतं की हिंदीमध्ये अनेक गाणी आहेत की ज्याच्यामध्ये शब्द पुन्हा पुन्हा येतात, पुनरावृत्ती होते शब्दांची आणि त्यातून छान नादमाधुर्य निर्माण होतं, पण मराठीमध्ये अशी गाणी फार कमी आहेत. पण ज्योती बालिगाराव यांनी जी एक गाणं होतं ते बरोबर जे गाणं लिहिलंय उंच उंच माझा झोका, यात 14 शब्द पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत, पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यातनं नादमाधुर्य निर्माण झालेले आहे. अशी ती पोस्ट खूप छान व्हायरल झालेली. मला तुम्हाला विचारायचं आहे की त्यांनी तर तुमच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य छान खुलवून सांगितलं, पण तुम्ही लिहत असताना असं काही ठरवलं होतं का की आपल्याला हे शब्द अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत आणि काहीतरी वेगळं करायचं आहे, त्या उद्देशाने तुम्ही लिहायला बसलात की हे आपोआपच लिहिलं गेलं? खरं तर हे सगळं आपोआपच झालं होतं. आणि ती हरवलेली डायरी होती ना, त्या डायरीतलं माझ्या जे डोक्यात होतं ते लिहून मी त्यांना ते ऐकवलं होतं. अच्छा. पण काय ऐकवलेलं? पण काय ऐकवलं ते सांगायची आधी गंमत आहे. त्यांनी ज्यावेळेला तो व्हिडिओ केला आणि ते 14 वेळा वगैरे घेतलं, मलाच आश्चर्य वाटलं, अरे मी हे 14 वेळा रिपीट केले. पुन्हा मी ते गाणं काढलं आणि मोजत गेले आणि त्यांना फोन केला, तुम्ही चूक केली आहे, 14 नाही 15 वेळा केलंय मी. आणि ती लिस्ट त्यांना 15 वेळा केलंय म्हणून पाठवली आणि त्यांनी ती पोस्ट खूपच सुरेख केली होती आणि त्यांनी त्याच्यासाठी कुहू कुहू बोले कोयला घेतलं होतं. त्याच्यात त्यांनी मोजून काढले 8 वेळा आहे म्हणून रिपीट. आणि वाचकांना म्हणजे रसिकांना आव्हान केलं होतं की तुम्हाला मराठीत हे काही माहिती असेल तर तुम्ही ती द्या म्हणून. आणि खूप जणांनी दिलं, पण सगळी म्हणजे 2 वेळा किंवा 4 वेळा असं म्हणजे घडी घडी अरे मनमोहना म्हणतो घडी घडी, तर अशी मराठीतले आहेत ठिकाणी, पण 3 किंवा 2 पेक्षा जास्त नाही आहेत. पण खूप रसिकांनी एकदा म्हणजे सगळ्यांनी ते वाचलं आणि दिलं होतं. त्यावेळेस मला कळलं की काहीतरी वेगळं केलं आहे मी, ते मला माहिती नाही मी काही वेगळं केलेल्याचं. आणि ह्याचं सगळं श्रेय मी विवेक काजरेकर यांनाच देते, कारण संगीतकाराची बघायची दृष्टिकोन, त्यांची ती बारकाईने त्यांनी बघितलं, त्यातलं नादमाधुर्य जे त्यांनाच गावसलं, त्याच्याशी माझा काडीचाही संबंध नाही. मी माझ्या तालात माझ्या डोक्यामध्ये दादा कोंडके आणि त्या ह्याच्यामध्ये मी ते लिहून गेले होते आणि ते मला पाठ होतं आणि म्हणून मी त्यांना ते ऐकवलं होतं. त्याच्यानंतर तशीच त्यांनी आणखी 2 गाणी घेतली. पण काय ऐकवलेलं ते आम्हाला ऐकायचं आहे. ऐकवते ना, पण त्याच्याबरोबर त्यांनी आणखीन माझी 2 गाणी घेतली आहेत. एक गाणं ऑलरेडी रेकॉर्ड झाले, 3 म्हणजे एकूण 3 गाणी करायला घेतली ना त्यांनी. म्हणजे ते केवढं नादमाधुर्य होतं असं मला वाटायला लागलं. म्हणजे मला जे माहीत नव्हतं ते मला त्यांच्याकडनं कळलं माझ्या गाण्याविषयी. काय ते गाणं असं होतं, आता तुम्ही मोजा किती येतात. कसं कसं सांगू तुला असं असं झालं, कसं कसं सांगू तुला असं असं झालं, उरात या बाई माझ्या धस धस झालं. बघ बघ मळ्यात या घुमतो पारोवा, बघ बघ मळ्यात या घुमतो पारोवा, नको नको म्हणताना झोंबतो गारवा. गार गार वाऱ्यात या नको लाडी गोडी, सांगू कसे तुला गडे लाज वाट भरी,
पानं पानं बघ कसं मोहरून गेलं, हळूहळू मन माझं मोहरून गेलं. कळकळी लागली या नुकतीचं फुलू, कळी कळी लागली या नुकतीचं फुलू, काळजाच्या झुलावर लागली या झुलू. जाऊ दे ना दूर दूर उंच उंच झोका, जाऊ दे ना दूर दूर उंच उंच झोका, पडू दे ना आभाळीचा चांद फिका फिका. नको करू पुन्हा पुन्हा अशी घाई घाई, मळ्यामध्ये ऐकू येते बघ कोली कोई, मळ्यामध्ये ऐकू येते बघ कोली कोई. मी फक्त त्या साक्षरतेच्या आणि त्या रिदममध्ये होते, पण हा काही प्रकार मला माहिती नाही की काय माहिती मोठं केलेलं आहे की हा काहीतरी एक रेकॉर्ड आहे. आणि हा रेकॉर्ड काजरेकरांनी शोधून काढला, त्यांना धन्यवाद. ज्योतिताई, तुमची आता मगासपासून आपण गप्पा मारतोय, गझल ऐकवताय, कविता ऐकवतायत. खरं वय विचारू नये, पण मला वाटतं 75 पूर्ण आहे ना तुम्हाला? नाही हो, नाही नाही, पुढल्या वर्षी आहे अमृत महोत्सव, सगळ्यांनी यायचं. तर मला फार कौतुक तुमचं की सगळं कसं तोंडपाठ आहे तुम्हाला. मी म्हटलं ना डायरी गेली, पण डोक्यात डायरी होती, त्याच्यामुळे ते सगळं अजून असं डोक्यात. पण खूपशा गझला मात्र गेल्या, कारण त्याच्यात काफिया, रदीफ आणि वृत्तमध्ये ते होतं. ते जेवढं मग नंतर मला अंकातनं वगैरे सापडलं पिक्चर झाल्याच्यात, ते करून मग ते गोळा केलं होतं मी. तो एक फार मोठा मला हे होता, धक्का होता. बरोबर, धक्का होता. पण तरी तुमचं एक पुस्तक प्रकाशित झालं, मला वाटतं ना, की भाव माझ्या अंतरीचे, हे जे पुस्तक आहे हे एक पुस्तक प्रकाशित झालं. पण नंतर कोणतं पुस्तक प्रकाशित झालेलं नाही. म्हणजे अनेक मुशायऱ्यांमधून तुम्ही गझल सादर केली, अनेक कवी संमेलनांमधून देखील ज्योतिताईंनी कविता सादर केलेल्या आहेत. जवळपास हा 40-50 वर्षांचा प्रवास राहिलेला आहे, परंतु पुस्तक मात्र एकच प्रकाशित आहे. तर असं का, म्हणजे असं मला सहज मनात हा विचार आला. नाही, माझे मनातले विचार मी सांगते ना. एक तर पुस्तक प्रकाशित उशिराच झालं हे सत्य आहे. माझं सगळंच हे गेलेलं होतं, तर माझ्या हाताशी काही नव्हतं. आणि डोक्यात माझ्या कायम हाच प्रश्न होता, आपण हे पुस्तक प्रसिद्ध केल्यानंतर वाचणार कोण? वाचायला पण पाहिजेत ना माणसं, ते पण आपण आपल्या खर्चाने करायचं, प्रति एक करायच्या. लोक काय वाचणार नाहीत. आपल्याला तर पाठ आहे, आपल्याकडे डायरी आहे, आपण आपल्या मनातलं लिहितोय. कशासाठी हे पुस्तक हवं आहे? स्वखर्चाने करायची माझी तयारी नव्हती. दुसरं, खूप उशिरा व्हायचं कारण, आणि झालं हे, माझे एक कस्टमर सुनील नाटेकर म्हणून, गार्गीज प्रकाशन हे त्यांचं होतं, आणि ते माझे कस्टमर वसईला. मी बँकेत होते, मग 40 वर्ष 37 वर्ष बँकेत काढलेली आहेत मी, आणि बँकेत कॅशियर होते. त्यामुळे सवाल हा मलाच मी करते अधूनमधून, जबाबही सुनावते हसते अधूनमधून. असं नव्हतं ना पैसे देताना? नाही, तेव्हा होतं ना, जमा किती वजा किती, थकले बघून बघून, हिशोब हा तरी कसा चुकते अधूनमधून. हे सगळं ना डेबिट आणि क्रेडिट स्लिपच्या मागे असायचं. माझ्या ऑफिसरांनी मला खूप सांभाळून घेतलं. मागे बघायचे, ज्योती ही स्लिप जरा बदल आणि ते जे काय मागे लिहिले ते लिहून काढ. एवढे मला चांगले ऑफिसर भेटले माझ्या सुदैवाने. त्यामुळे कॅशियर म्हणून होते. आणि हे नाटेकर तिथेच यायचे करते. त्यांचं गार्गीज प्रकाशन म्हणून होतं, आणि त्यांनी स्वतः फुलोरा म्हणून एक पुस्तक केलेलं होतं. त्याच्यात सगळी बालगीतं होती आणि खूप जुनी, आणि ते वाचल्याबरोबर मला खूप आवडलं, आणि मी त्यांना फोन करून ते पुस्तक पण मागवून घेतलं होतं. प्रवीण डवणेंचं बहुतेक माझ्या अंदाजाप्रमाणे त्याला प्रस्तावना होती. तर ते मला येऊन माहिती, मॅडम मला तुमचं पुस्तक करायचं आहे, मॅडम मला तुमचं पुस्तक करायचं आहे. म्हटलं अहो कोण घेऊन वाचणार पुस्तक? मी आहे ना, मी करतो. म्हटलं मी एक पैसा काही खर्च करणार नाही, करायचं असेल काय, पण माझी अट एकच, तुम्ही डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी यांची प्रस्तावना पाहिजे त्या पुस्तकाला, तरच ते होईल. पण सगळी जबाबदारी नाटेकरांनी घेतली आणि ते पुस्तक झालं. तेही श्रेय त्यांच्याकडे देते मी. कुठल्याही गोष्टीने माझ्याकडे काहीही नव्हतं, कारण मला इथे काय पुस्तक करण्यात एवढं हे नव्हतंच. आणि हे सत्य आहे. आता गाणी सुद्धा आपण करायची, लिहायचं आपण, द्यायची संगीतकारांना हे करांना, सगळा खर्च आपण करायचा. मग राहतं काय शिल्लक? परत आपल्याकडे येत काहीच नाही. खरं आहे. म्हणजे मला वाटतं की कॅशियर असल्यामुळे हा सगळा व्यवहाराला पक्की, आणि मग तो गझलेचा व्यवहार पण खूप छान, तो पण छान झाला. म्हणजे माझे ऑफिसर छान होते, माझे ऑफिसर छान होते, त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. म्हणजे मला गझल, त्यांच्या गझल वाचत असताना पण जाणवतं की जी शब्दांचा पण जो रोखठोकपणा आहे ना, तो आपल्याला त्यांच्या शब्दांमध्ये, काव्यामध्ये दिसून येतो, की नेमकेच कसे अगदी बरोबर चपकल बसणारे
शब्द तिकडे तुम्हाला सुचतात आणि तुम्ही लिहत असतात हे मगासपासून आपण तुमच्या अनेक गझल कविता ऐकतोय त्यातून सतत जाणवत राहतं. तर गाण्यांचाही तुम्ही उल्लेख केला की तुमची गाणी देखील आतापर्यंत आलेली आहेत, आकाशवाणीवर आलेली आहेत, नंतर YouTube वरती देखील आहेत. तर सगळ्यात पहिलं गाणं तुमचं कधी झालेलं होतं आणि कोणी केलेलं? पहिलं गाणं जे झालं ना, सांगायला मला आनंद होतो, तेही गाणं माझ्याकडे नाही. पहिलं गाणं माझं अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं आणि माधव भगवानचे सासरे बाळ बर्वे यांनी त्याला संगीत दिलं होतं. आणि मी तुला म्हटलं ना मग अशी आकाशवाणीला रजिस्ट्रेशनसाठी 5 गाणी द्यावी लागतात, आपण रजिस्टर्ड कवी म्हणून. तो ARS काय तो फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म भरताना मी ते दिली होती. तर देवाने ते गाणं बर्वेने दिलं होतं, त्यांनी मला कळवलं आणि त्या रेकॉर्डिंगला मी गेले होते अनुराधा पौडवालांच्या. आणि ते गाणंही खूप छान होतं. ते आणि सकाळी आकाशवाणीला सकाळचं लागायचंच होतं ते गाणं. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये ते आकाशवाणीकडनंच गायब झालेलं आहे गाणं. आकाशवाणी आठवते कसा मधुमास गडे विसरू, जुना सुमगंध कुठे विखरू, कशा त्या आठवणी येती, तुझ्या हृदयात मला नेती, तुझे काहूर मला देती, कुठे मी अंग अंग पकरू, कसा मधुमास गडे विसरू. मला आयुष्य कधी पटले, ऋतूंनी होय कधी म्हटले, दिशांनी रोज मला लुटले, मनाचे पंख कसे पसरू, कसा मधुमास गडे विसरू, कसा मधुमास गडे विसरू. आणि हे गाणं मला विसरायला लावतंय आणि मला ते पाठ होते. जास्त जेवढी मी विसरायचा प्रयत्न करते तेवढं ते पाठ होते. मी महेश केळुसकर होते आकाशवाणीला, त्यांच्यानंतर माधव भगवत यांची मिसेस, त्यांनाही विचारलं, सुचित्रा, तिनाही किती वेळा सांगितलं की हे गाणं कुठे मिळत असेल तर बघा म्हणून. पण मला वाटतं आता त्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये सगळं हे जाताना ते गाणं गायब झालेलं आहे. पण तुमच्या अजून ते सगळं स्मरणात आहे आणि ते गाणं आहे माझ्याकडे. आणि सगळ्यांना माहिती म्हणजे कारण खूप जणांनी ते आकाशवाणीवर ऐकलेलं सुद्धा आहे गाणं माझ्या पिढीतलं माझ्या. आणि लागलं की मला बँकेत येऊन सांगायचे, मॅडम आज तुमचं गाणं ऐकलं करत. वा, किती छान वाटत असेल ना तेव्हा की आपली गाणी. पण त्याचा अंत असा व्हायला हवा होता. नको तसा तर नकोच त्या गाण्याचा. तुला खरं सांगते, अनिल मोहिलेंनी सरिता भावेनी गायलं, अनिल मोहिलेंनी संगीत दिलेलं एका गाण्याला, ते सुद्धा असंच आकाशवाणीचं होतं. आणि सरिता भावे सुद्धा अजूनही आहेत, अनिल मोहिले नसलं तरी त्यांनी ते गायलं होतं. त्याही गाण्याचं असंच झालेलं आहे. त्यांनी मध्य प्रदेशमध्ये गायलं होतं. ते पौर्णिमेचं त्यांना एखादं गाणं हवं होतं आणि ते मी तिथे दिलं होतं. माझी चांगली मैत्रीण आहे ती, तिने गायलेलं. तेही गाणं आकाशवाणीवर झालेलं असल्यामुळे तेही नाही आहे. ते अनिल मोहिलेने घातलं होतं. पौर्णिमेची रात आहे, रात ही बहरात आहे, साक्ष आपल्या प्रीतीची, चांद तो गगनात आहे, असं त्याचं म्हटलं होतं. खरंच खूप छान खजिनाच तुमच्याकडे आहे. एक 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 आपण ऐकत जात आहोत. तर मला तुमच्या लावण्या ज्या तुम्ही लिहिलेल्या आहेत, लावणीच्या आधी मी तुला एक सांगते गंमत. काय बरं? माझं गाणं गाजलेलं गाणं, ते सुद्धा अरुण दाते यांनी गायलेलं गाणं, ते गाणं सुरेश भटांच्या नावावर होतं. आता वाईट वाटावं की खुश व्हावं ह्या दोन्ही माझ्याकडे प्रॉब्लेम होते. आपलं गाणं दुसऱ्याच्या नावावर झालं म्हणून थोडंसं खंत होती आणि तुलना सुरेश भटांची केली म्हणून खुश होते. आणि हे मला खूप उशिरा कळलं, कारण माझ्याकडे मोबाईल नंतर आला. मोबाईलवर जाऊन हे करताना व्हिडिओमध्ये बघताना हे गाणं सुरेश भटांच्या नावावर आणि खाली बाकी काही करताना बाकी नाही, फक्त गाणं एवढं अनेक सिनेरी आणि एकदा हसतो हे गाणं अरुण दात्यांनी गायलेलं गाणं. पण सुदैवाने माझ्याकडे ती CD होती. शब्दमाळा ह्या अरुण दातेंच्या CD मध्ये हे गाणं आहे. त्याच्यात 2 भटांची, 2 पाडगावकरांची, 2 मला वाटतं शांता शेळकेंची आणि एक नाव मी विसरले की ते माझ्यासारखंच नवोदित होतं त्यावेळेला, त्याचं आणि एक माझं असं होतं. त्यावेळेला माधव भागवतांनाही मी सांगितलं, सरिता भावेला तर माहितीच होतं. त्यांनी त्या यूट्यूबवर सरळ घातलं की हे गाणं भटांचं नाही आहे, ह्या वसईची आमची मैत्रीण ज्योती बालिका तिचं गाणं आहे हे. तेव्हा तुम्ही कुठलीही गाणी टाकताना आधी नीट चौकशी करा कोणाचं आहे काय आहे आणि त्याच्यानंतरच असे पुढे हे तुम्ही असं करणं चुकीचं आहे म्हणून सरिताने ते क्लिअर लिहिलेलं होतं. त्यांच्यानंतर अरुण दातेंचे ते अतुल दाते ना सरनेम त्यांचं
अतुल त्यांना मी कळवलं. त्यांनी सगळीकडे ते नीट केलं आणि नंतर त्यांच्या ह्याच्यावरनं हे गाणं प्रसिद्ध केलं त्यांच्या ह्याच्यात. तेव्हा सुदैवाने ते गाणं मात्र मला मिळालं अरुणदत्त. आपण आपला आधीचा प्रश्न लावणी लावणीवर म्हणजे तुम्ही एवढ्या जशा ठसकेबाज बोलताय ना तितकीच तुमची लावणी पण ठसकेबाज आहे. म्हणजे मी ऐकलेली आहे युट्यूबवर. तर ते लावणीचं असं झालं ना, माझी 2 गाणी तुला प्रकाश पाटील माहितीच असतील. एक वसईचे फार सुंदर लोकगीत सगळी करतात. उत्तम कादंबरी लिहितात आहेत. लिखाण आहे कृष्ण सगळ्याच फील्डमध्ये त्यांचं आहे आणि आमच्या वसईच्या कोमसापाचे अध्यक्ष आहेत ते. त्यांना मी ती दाखवली होती लावणी. त्याच्या आधी त्यांनी माझी 2 गाणी केली होती. ती गाणी अंकिता ब्रह्मेने गायली होती आणि ही जी लावणी तू म्हणतेस ती ब्रह्मानंदा म्हणून नाव आहे तिचं, पाटणकर, तिने गायलेलं. पण ही लावणी दिल्यावर मी सांगितलं करता येईल. त्यांनी म्हटलं लावणी असेल ज्योती ते आपण करूया म्हणून. म्हटलं कर आणि मी दिली त्यांना ती लावणी करायला. त्या लावणीचे बोल असे होते, करू काय बाई बाई दिस माझं हो फिरलं, करू काय बाई बाई दिस माझं हो फिरलं, अंगामध्ये असं कुठलं वारबाई शिरलं, झपाटलं मुंजाना की हडलीनं धरलं, अंगामध्ये असं कुठलं वारबाई शिरलं. त्याच्या 2 दिवसांनी त्याने ती सगळी चालविल लावली. नंतर मला म्हणे ज्योती ते एक काम करू का, काय ते अंगामध्ये असं कुठलं वारबाई शिरलं आहे ना, तिकडे मी एक शब्द जरा टाकू का. म्हटलं कुठला शब्द. तर त्याने असं टाकलं, अंगामध्ये ज्वानीचं वारबाई शिरलं. मी म्हटलं टाक. मला ते खरोखर तो बदल एवढा आवडल्यानंतर मी म्हटलं खुश तर झालेच. तिथे मला काही हे नव्हतं की बाबा माझं गाणं बदलते. त्याने फक्त एक शब्द बदलला होता, पण त्या एका शब्दामुळे ती लावणी एवढ्या उंचावर गेली की ती कुणाल म्युझिकने घेतली आणि आता त्या लावणीचे 6,000च्या वर व्ह्यूज आहेत. सगळ्याच्या. अतिशय सुरेख झाली ती लावणी. फडातली लावणी आहे ती. कारण लावणीचे सुद्धा प्रकार आहेत. बैठकीची लावणी, याची लावणी, त्याच्यातली ही फडाची लावणी. हो, म्हणजे साध्या ते पेंदे बिंदे येतात, मध्ये मध्ये येऊन नाचतात आणि ते त्याच्यावरच ते सगळे नाचलेले आहेत की झपाटलं मुंज्या नक्की हडलीनं धरलं, झपाटलं मुंज्या नक्की हडलीनं धरलं, म्हणजे करू काय बाई बाई वय असं काही धरलं असं ते नाही, करू काय बाई बाई दिस माझं हो फिरलं, अंगामध्ये ज्वानीचं वारबाई शिरलं, असं आहे ते गाणं. म्हणजे छान सुचत असतं तुम्हाला. सुचणं कधी थांबत नाही. म्हणजे काही ना काहीतरी नवीन तुम्ही शोधत असता. मला माणसं चांगली भेटली, संगीतकारही चांगले भेटले, सांभाळून घेणारे भेटले. मुलाखतीच्या आपल्या थोडस शेवटाकडे येत असताना मला पुन्हा तुम्हाला मागे फ्लॅशबॅक मध्ये पुन्हा एकदा सुरेश भटांकडे न्यायचे की आम्हाला अधिक जाणून घ्यायचे. म्हणजे आम्ही स्वतः काही सुरेश भटांना पाहिलेलं नाहीये. जे काही आम्ही पाहतो त्या जुन्या चित्रफिती असतात, काही त्यांचे मोबाईलवर शॉर्ट्स मधून वगैरे आम्हाला पाहता येतं. तेवढं अनेक जुन्या संगीतकारांकडून त्यांच्या आठवणी आम्ही ऐकत असतो. तुम्ही तर त्यांच्यासोबत अनेक मुशायरे केलेले आहेत. तर ते सेवा म्हणजे असं ऐकून आहे की सुरेश भट एकदम जगावेगळं असं व्यक्तिमत्व होतं आणि बरंचसं लहरी पण होतं आणि आपल्या मनाचे आपण एकदम राजे असावे असा हा राजा मनाचा एक वेगळा माणूस होता. तर तुमच्या काय आठवणी आहेत त्यांच्याबद्दल? तुला खूप गंमत वाटेल अशा त्यांच्या आठवणी आहेत. एकदा त्यांना आपलं हॉस्पिटल काही इकडचं कोणतं, मुंबईतलं? हां, मुंबईचं KM ला, करेक्ट. KM हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं. KM हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि मला फोन केला, मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं काय? नाहीतरी तब्येत त्यांची अशीच होती की तू बघितलं असेल त्याचे फोटो बिटो सगळे करून करताना. हो, तर मी माझ्या मैत्रिणीला घेऊन कुठल्या वॉर्डमध्ये वगैरे सगळं विचारून घेतलं आणि माझ्या मैत्रिणीला घेऊन गेले. एक तर KM हॉस्पिटल किती मोठं, ते शोधताना त्यांचा वॉर्ड शोधतानाच वेळ गेले आणि दारात उभी राहिले त्या वॉर्ड त्यांच्या रूममध्ये जाताना. रूममध्ये मी काय बघितलं असेल, हा माणूस मस्तपैकी बसला आहे मांडी ठोकून. डॉक्टर रवी बापट, आनंद नाडकर्णी, तिकडचे बाकीचे काही स्वयंसेवक सगळे होते ते त्यांच्या अवतीभोवती आणि सुरेख हा माणूस मैफिल गाजवत बसला होता. गजलावर गजला ऐकवतायत
आणि सगळे हॉस्पिटलचे जेवढा ज्यांचं काम नव्हतं ते सगळे तिकडे बसले आणि हा आजारी माणूस त्याला सुद्धा एकदम गजल चुकत आहे आणि डॉक्टर तिकडे पेशंट होते आणि हा डॉक्टर होता. हे कलमाचे डॉक्टर बनले ते मलमाचे डॉक्टर होते. असा त्यांचा प्रकार होता. नंतर सेकंड टाइम त्यांना भेटायला गेले त्यावेळेला देवकी पंडित तिकडे होत्या आणि त्यावेळेला खूप छोट्या होत्या त्या. त्यांचं गाणं ते त्यांना म्हणून दाखवत होत्या. म्हणजे असा हा पेशंट कसा असावा, म्हणजे असा पेशंट KM ला कधी मिळाला पण नसेल. आणि 8-10 दिवस तिकडे होते ते. हे एवढं काहीच नाही. त्याच्यानंतर शेवटच्या काही दिवस त्यांचे असताना त्यांना दीनानाथला तिकडे ऍडमिट केलं होतं पुण्याला. तर पुण्याला तिकडे मी म्हटलं ना राजेंद्र शहा वगैरे त्यांचे निफाडकर वगैरे सगळे तिथे होते. मला राजेंद्र शहाचा फोन आला घरी द्यायला. मला म्हणाला काय त्यावेळेला मोबाईल वगैरे एवढं काय नव्हतं ना. अगं दादा हॉस्पिटलमध्ये दिनानाथला त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. म्हटलं माझ्याशी बोलायचं आहे. म्हटलं का रे का काय झालं. नाही त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. तर मी घेतला फोन. म्हटलं काय म्हणताय दादा काय झालं कसं काय. अगं ते सोड ग तू काय नवीन लिहिलंस का सांग. मग ते म्हटलं हा दादा लिहिलं आहे. तर काय लिहिलं ऐकव. म्हटलं हसायचे फुलायचे गळायचे कधीतरी. अरे वा 3 काफी एकाच याच्यात म्हणाले. म्हटलं हां 3 काफी एकाच पहिल्या ओळीत होते. हसायचे फुलायचे गळायचे कधीतरी असाच काळ संपूनी निघायचे कधीतरी. मी एवढाच निघणार नाहीये. मला वाटतं मी ही गझल आहे दादा. आणि ती गझल सगळी ऐकवली त्यांना. आता मृदी पांडे पहिला शेर आठवतो आणि शेवटचं मक्ता त्याचा आठवतो. हरायचे फुलायचे गळायचे कधीतरी असाच काळ संपुनी निघा आता न राहिला जरी वसंत कालाचा तरी. आता न राहिला जरी वसंत कालाचा तरी असेच भेटे एकदा म्हणायचे कधीतरी. कोणाला म्हणतेस तू. म्हटलं प्रतिभेला. माझी जी प्रतिभा हरवली आहे ना तिला म्हणते वय झालं असेच भेटे एकदा म्हणायचे कधीतरी. हसायला लागले. आणि नंतर परत त्याने तो राजेंद्र शहाकडे फोन दिला. म्हटलं काय रे कसे खरंच तब्येत अशी आहे का काय. आता हे सगळे बोलत आहेत. अगं ज्योती काय सांगू तुला ॲम्ब्युलन्समधनं मिसळ खायला गेले होते. म्हणजे काय सांगायचं बोला. खरंच फार वेगळंच असं ते व्यक्तिमत्व होतं. खूपच म्हणजे शब्दांच्या पलीकडलं त्याला म्हणू ना आपण तसं व्यक्तिमत्व ते. म्हणजे त्यांच्या कथा अनेक कथा त्याच्याजवळ जे राहिलेत ना त्यांच्याकडे तुला रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळेल. माझ्याकडनं हे तू फार कमी मिळालंय तुला ऐकायला. ते एकदा आले होते बॉम्बेला. त्यावेळेला सुद्धा ते बॉम्बेला आले की ते कळायचे आणि ठाण्याला आले की ते सर्वोत्तम केतकर म्हणून होती गजलकर आमचे त्यांच्याकडे असायचे करताना. तर आले म्हटलं कुठे उतरलायत. आमदार निवासात. म्हणजे सगळे मंत्री राजकीय माणसं सगळे त्यांचे. कारण प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या गझलच्या मैफिली व्हायच्या. आणि नाही म्हटलं तरी संपूर्ण महाराष्ट्र भटांनी त्यांना वेड लावलं होतं. संपूर्ण महाराष्ट्राला भटांच्या गझलेने वेड लावतं. आणि ते व्यक्तिमत्वचं एवढं कलंदर व्यक्तिमत्व होतं ना. लिखाणही तसंच. तर मी गेले माझी आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सेक्रेटरी असायचा. मला म्हणतात तुला इकडचं जवळचं हॉटेल कुठलं माहिती आहे का गं. म्हटलं दादा मला इकडचं काहीच माहीत नाही. मी विरारवादी चर्चगेटला तिकडे आमदार निवासाला माहीत नाही. आपण एखादं हॉटेल शोधूया मला जाम भूक लागली आहे. मग त्यांच्या त्या सेक्रेटरीला घेतलं. तो त्यांना ते घरून त्याने एक माणूस लागायचा कायम त्यांच्याबरोबर असायचं आहे. येऊन एक हॉटेल शोधून काढलं. तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर बसायला याने घेतलं मेनू कार्ड हातात घेतला. हे मागव ते मागव आणि असं काही मागवत सुटले की ते टेबल भरलं पूर्ण. म्हटलं आता हा माणूस एवढं खाणार कसं. मला हसावं रडावं आणि सगळे आपल्याकडे बघतायत हे. मग पण हा माणूस एकदम अंगावर पडतोय त्यातलं कळते काही फिकीर नाही. म्हणजे अक्षरशः कलंदर माणूस म्हणतात ना तसं ते व्यक्तिमत्व. कशाची फिकीर नाही. माझ्या मनाचा मी राजा. खूपच छान छान आठवणी आज या निमित्ताने मला वाटतं की आपल्याला ऐकायला मिळतात की कशा व्यक्ती राहिलेल्या आहेत की आपण नेहमी अनेकदा हे ऐकत असतो. पण आज ज्योतिताई इथे आपल्या सोबत आहेत की प्रदीर्घ काळ असा सुरेश भट असतील आणि त्या पिढीतले त्या काळातले अनेक गझलकार असतील संगीतकार असतील त्यांच्यासोबत आपल्याला
काम करण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांचंही भाग्य की तुमच्या अनेक गझल आणि गीतांना त्यांना चाली देता आल्या. मला वाटतं अगदी अनिल मोहिलेंनी तुमचं गीत संगीतबद्ध केलेलं आहे. यशवंत देवानी पण केलेलं. माधव भागवत एक गझल मधलं चांगलं मोठं नाव आहे की त्यांनी देखील तुमच्या गझलला संगीत दिलेलं आहे, गायलेली आहे. आणि आता अलीकडचे काही संगीतकार आहेत ते देखील तुम्हाला शोधतात, तुमची गाणी घेतात आणि ते सगळा प्रवास हा सतत चालूच आहे. आणि मला वाटतं असाच तो प्रवास, ही मैफल न संपणारी आहे म्हणजे इथलीही आणि आपल्या कार्यक्रमाची. माधव भागवतांबद्दल अनेक आठवणी आहेत म्हणजे अनेक संगीतकारांबद्दल आहेत. तुम्हाला जे सांगायचं ते तुम्ही सांगा. माधव भागवत आठवणी वगैरे असं एक काही नाही, पण तेही भटांकडे यायचे, त्यांची ती गाणी घ्यायची. म्हणजे त्यांच्या आधीच्या काळात होतं तेव्हापासून मी त्यांना ओळखते हे करताना. पण एकदा अशी गंमत झाली की आपल्या इकडे वसईमध्ये शब्दवेल म्हणून एक संस्था आहे, त्या पल्लवी बनसोडे त्यांची ती संस्था आहे. त्या नेहमी साहित्याचे कार्यक्रम घेत असतात. त्या नागपूरवरून एक व्यक्ती आली होती तिकडे आणि त्यांनी मराठीच्या बदली हिंदी गझल सादर केली होती. नजर ने नजर को नजर से चुराया, नजरे उठाकर नजर को झुकाया, असं काय ते. आणि नजर हा शब्द एवढा वेळा त्या माणसाने वापरला, मी खूप इम्प्रेस झाले. त्यांच्याकडे ती गझल घेतली वगैरे. म्हटलं हिंदीमध्ये आणि उर्दूमध्ये एवढी नजर जर आहे तर मराठी माणसाकडे नजर कशी नाही. आणि मराठी माणसाची नजर तर जास्त बेरकी. आपलं त्यासाठी असताना अगदी तोडून मकून त्यातून ते कोकणा बिकणातले असले किंवा पुणेकर असले तर सांगायला नको. तर म्हटलं नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे याच्यावर. आणि तो विचार डोक्यात घोळतच होता. आणि मग नजर ही गझल माझ्याकडनं लिहिली गेली. त्यातला एक शेर मला आठवतो. नजरेने नजरेला नजरबंद केले, नजरेचा नजरेशी असा खेळ सारा, नजरेचा नजरेशी असा खेळ झाला. आणि त्याचा रात्रीचे मी लिहित बसले होते आणि पटापट एकामागोमाग असे 12 शेर झाले. आणि त्यावेळेला मी माधव भागवतांना फोन लावला होता आणि ते रात्री आणि ते पण होते. आणि एक एक शेर ऐकवत जाताना एक शेर झाला, दुसरा हा ज्योती हा छान आहे. म्हणजे त्यांनी तेवढं उत्सुकतेने सगळं केलं. आणि ही गझल कोणाला द्यायची नाही. म्हटलं ठीक आहे. आणि त्याची जवळजवळ 6 वर्षांनी ते संगीत बदललं. आम्हाला कधी भेटले की मी काय भागवत नजरेवर नजर आहे ना म्हणायचे. ते म्हणजे ज्योती मी करणार म्हणजे करणार. पण ते माझा टेम्पोच्या त्या ह्याच्यामध्ये आलं. म्हणजे प्रत्येक संगीतकाराचं एक स्वतंत्र असतं बघण्याचं, त्यांचा सूर लागला पाहिजे, त्यांच्या काम करायची पद्धत. आणि खरोखर ती गझल एवढी सुरेख झाली. आणि तो नवरा बायकोने दोघांनी डुएट केलेलं आहे, अतिशय सुंदर झालेलं आहे. ते नंतर ते प्रकाशित झालं. आहे युट्यूबवर आहे. त्यामुळे युट्यूबच्या मी कुठलाही हे करत नाही. युट्यूबवरती गझल आहे ती नजर. आपण आता या मैफिलीचा शेवट, मला वाटतं सुरुवात आपण गझलेपासून केलेली, तर आपण शेवटाकडे येताना पण एक छान गझल फरमाईश आहे की गझल किंवा तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने आपण याचा छान काव्यमय असा शेवट आपण करूया. किंवा आवडीचे शेर चालतील का? हो आवडेल आम्हाला. काही आवडीचे शेर असतील तर म्हणजे काय अधिक गझल ऐकल्याचा आनंद मिळेल. तुमच्या आवडीचे नक्कीच. आता ही गझल असते कशी, गझल में बंदिशे अल्फाज ही नहीं काफी, जिगर का खून भी चाहिए असर के लिए म्हटलं होतं मी. तू दिलेल्या यातनांचे मी जरी काहूर होते, तू दिलेल्या यातनांचे मी जरी काहूर होते, जीवनारे सांग केव्हा मी तुला मंजूर होते. तू दिलेल्या यातनांचे मी जरी काहूर होते, जीवनारे सांग केव्हा मी तुला मंजूर होते. सोसले जे दुःख त्याची कल्पना आलीच नाही, सोसले जे दुःख त्याची कल्पना आलीच नाही. का आली नाही? हसण्यासाठी बहाणे लाभले भरपूर होते, जीवनारे सांग केव्हा मी तुला मंजूर होते. आणखीन एक दुसऱ्या गझलेचं शेर ऐकते. काही खुणा मी ठेवल्या, काही खुणा मी ठेवल्या, काही क्षणांना वेचले, आणि भूतकाळासारखे आयुष्य मी सांभाळले. हेही खरे आहे मला माहीत मी होते कुठे, हेही खरे आहे मला माहीत मी होते कुठे, संपून गेला जन्मन मी नाव माझे वाचले. हेही खरे आहे मला माहीत मी होते कुठे, संपून गेला जन्मन मी नाव माझे वाचले.
दुसऱ्या गजलेचे 2 शेर ऐकवते. कालच्या स्वप्नांस माझ्या हाक मी मारू कशाला, कालच्या स्वप्नांस माझ्या हाक मी मारू कशाला, खिन्न काही सावल्यांना सांग स्वीकारू कशाला. 4ही गीतेच माझी 7 जन्माची कमाई, 4ही गीतेच माझी 7 जन्माची कमाई, व्यर्थ माझ्या वेदनेला दूर मी सारू कशाला, व्यर्थ माझ्या वेदनेला दूर मी सारू कशाला. मज सांग आज तुझ्याकडे उमलून मी येऊ कशी, मज सांग आज तुझ्याकडे उमलून मी येऊ कशी, भवतालच्या नजरांस या सुकवून मी येऊ कशी. माझ्याच श्वासांचा उभा आहे पहारा भोवती, माझ्याच श्वासांचा उभा आहे पहारा भोवती, आयुष्य हे की पिंजरा, आयुष्य हे की पिंजरा, निसटून मी येऊ कशी, भोवतालच्या नजरांस या चुकवून मी येऊ कशी. ज्याने दिला नशेचा हाती हळूच प्याला, आयुष्य ते मलाही आकंठ पिता आले, काही न बोलण्याची राखून रीत आले, माझ्या समोर आता माझेच गीत आले, माझ्या समोर आता माझेच गीत आले. क्या बात आहे. भटांचीच एक गझल आहे, मी गीत आहे ते कुठल्यातरी पिक्चरमध्ये सुद्धा आहे मला वाटतं. ते असं आहे. उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे, अजूनही उशीवरी टिपूर चांदणे पडे, अजून मैफिलीत मी तुझेच गीत छेडते, तुझेच शब्द घेऊन तुला स्वरात माळते, उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे, अजूनही उशीवरी टिपूर चांदणे पडे. ही जी अजून मैफिलीत मी आहे ना, ती केदार पावनगडकर यांनी संगीतबद्ध केली आणि सुवर्णा घैसास यांच्या आवाजात केली. पण ती यूट्यूबवर नाही आहे, ती फक्त माझ्याकडे आहे, कारण ते स्टेजवर केलेली होती त्यांनी, मैफिलीत त्यांनी गायली होती संगीत घेऊन. आणि त्याच धर्तीवर मी दुसरं एक त्याच मीटरवर केलं होतं. फुलार तेस तू कुठे मला कधी कळेल का, चुकून चेहरा तुझा फुलात या दिसेल का, असे कसे गडे तुझे, असे कसे तुझ्या विना पडे टिपूर चांदणे, उदास रात्र एकटी तुझ्या विना सरेल का, सखे नकोस घालवू उगाच वेळ आजची, अशी घडी तुला कधी पुन्हा पुन्हा मिळेल का. उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे, अजूनही उशीवरी पूर चांदणे पडे, फुलार तेस तू कुठे मला कधी कळेल का, चुकून चेहरा तुझा फुलात या दिसेल का. सेम मीटर तेच आहे. उजाडल्यावरी सख्या निघून जा, ते कुठल्या तरी फिल्ममध्ये पण आहे मला असं वाटतं खूप ते करताना गाणं. पण तो संदर्भामध्ये त्यांचं पिक्चरसाठी म्हणून ते लिहिलेलं होतं नंतर हे बघताना. पण मी त्यांना तसं नेहमीच म्हणायचे, दादा गझल गझल खूप झालं, गझल गझल गीतं बघा तुमची. कारण माझं अजूनही प्रामाणिक मत आहे की गझल गझल करून संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला, एवढी फळी तयार केली, पण त्यांच्यातला गीतकार त्यांनी मारला. त्यांची इतकी सुंदर सुंदर गीतं आहेत की त्या गीतांकडे त्यांचं दुर्लक्ष झालं, नाहीतर अजून रसिकांना खूप चांगली मेजवानी गीतांची मिळाली असती. खूप सुरेख गीतं आहेत त्यांची हे करताना. गीत गंगेच्या तटावर ये तुझी घेऊन घागर, हुंदका दाबून माझा वाट मी पाहीन तोवर, ये गडे तू पौर्णिमेचे चांदणे वेणीत माळून, आर्त अधेऱ्या आठवांची आरती हृदयात घेऊन. म्हणजे एवढंच कस आणि एवढं अर्थ देणाऱ्या व्यक्तीने गझल, म्हणजे नो डाऊट गझलसाठी खूप काम झालं, ठीक आहे, पण त्यांच्यातला गीतकार रसिकांच्या वाट्याला कमी आला, हे माझं दुःख जास्तच. आणि मी नेहमी हे बोलून दाखवत होते त्यांना, गझलसाठी त्यांनी खरोखर महाराष्ट्र संपूर्ण पिंजून काढला. स्वतःच्या हाताने ते बाराखडी लिहायचे आणि सगळ्यांनी पोस्ट करायचे, आणि मला स्वतःलाच आलेली त्यामुळे ते एवढे जणांना होते. आणि मूळ ते पुण्यात सगळे जास्त शिष्य त्यांना पुण्यात मिळाले. मीच एकटी मला वाटतं या साईडची होती, विरार वसे, म्हणजे आपल्या एरियामध्ये अजूनही तसं कोणी झालेलं नाही. आणि त्यावेळचा काळसुद्धा तो वेगळाच होता, म्हणजे लोकलने जाणं येणं सुद्धा 30-40 वर्षापूर्वी. विरार म्हणजे अगदीच एक छोटं गाव होतं. आणि विरारची एक व्यक्ती माझ्यासमोर इकडे बसलेली आहे, रवींद्र देशमुख, व्यंकपुण्याचे अतिशय सुरेख कविता करतात ते सुद्धा. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये साहित्य संमेलनात जे भटांची भेट झाली ती त्यांच्या अखेरीपर्यंत.
त्याच्यानंतर मग भीमराव पांचाळेंनी सगळं पिंजून काढलं आहे महाराष्ट्र त्यांच्या गाण्यांनी. गझल गायची कशी आहे त्यांनी सगळं केलं. आणि त्याच्याबरोबर आधीपासून होते ते सुधाकर कदम, विदर्भामध्ये वगैरे सगळे अरणीपासून ते फुटले. आणि माझ्या खूपशा गाण्यांना संगीत सुधाकर कदमांनी दिलेले गझलांना. म्हणजे ती तेव्हापासूनची ओळख. म्हणजे भीमरावांचं काम जे होतं ते वेगळ्या धर्तीवर आणि यांचं काम वेगळ्या जमिनीवर. ज्योतिताई, प्रत्येक मुलाखतीत बरेचदा सगळ्यांना प्रश्न विचारला जातो की आता इथपर्यंतचा प्रवास झाला, आता पुढे जाऊन तुम्ही काय लिहिणार आहात, तुमचे संकल्प काय आहेत. पण हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही, कारण तुमचा सगळा जीवनप्रवास, जीवनपट मांडण्यासाठी एक तास खरंच अपुरा आहे. या गप्पा खूप वेळ रंगतील अशा या गप्पा आहेत, पण त्यातून जाणवलं की तुमचा हात हा सदैव लिहिता राहिलेला आहे आणि तो लिहिता राहणारच आहे. आजही तुम्ही नवीन नवीन रचना लिहत असतात, नवीन नवीन प्रयोग आपल्या लेखनामध्ये तुम्ही करत असतात. त्याच्यामुळे ही लेखन यात्रा तुमची अशीच पुढे चालू राहणार आहे. आणि तुमच्याच गझलीमधली एक ओळ सांगायची तर अजून मैफिलीत मी, आणि अशीच तुमची मैफिल, ही जीवनाची मैफिल अशीच अखंड चालू राहू अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आज ग्रंथाली प्रतिभांगण प्रस्तुत साहित्यव्रती या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आज तुम्ही आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात, याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.